आता आपण मूळ अवयव पद्धत वापरून लसावी म्हणजेच लघुत्तम साधारण विभाज्य कसा काढायचा ते बघूया. 6 आणि 15 चा लसावी आपण काढूया. त्यासाठी पहिल्यांदा काय करतात, पहिल्यांदा 6 आणि 15 या दोन्हीचे मूळ अवयव पाडतात. तर 6 चे मूळ अवयव पाडूया. 6 ला 2 ने भागलं, उत्तर आलं 3. 3 ही मूळ संख्या आहे म्हणून आपण थांबलो. 15 ला 2 ने भाग जातो का? नाही जात. मग पुढची मूळ संख्या कोणती आहे? 3. 3 ने भाग जातोय? जातो आहे. उत्तर आलं 5. 5 ही मूळ संख्या आहे म्हणून आपण थांबलो. म्हणजेच 6 चे मूळ अवयव आहेत 2 आणि 3 आणि 15 चे मूळ अवयव आहेत 3 आणि 5. आता आपल्याला काय शोधायचं आहे? आपल्याला शोधायचं आहे लसावी. लसावी शोधायचा म्हणजे काय? म्हणजे आपण अशी संख्या शोधणार की ज्या संख्येला 6 ने पण भाग जातो आणि 15 ने पण भाग जातो आणि या दोन्हीने भाग जाणारी जी लघुत्तम म्हणजे सगळ्यात लहान संख्या आहे ती आपण शोधणार आहोत. मग आता हे शोधायसाठी काय करायला लागतं, तर आपण या सर्व अवयवांचा गुणाकार करायचा. म्हणजे 6 चे जे सगळे अवयव आहेत आणि 15 चे जे सगळे अवयव आहेत मूळ अवयव त्यांचा गुणाकार करायचा. पण जे सामायिक अवयव आहेत म्हणजे कुठले, म्हणजे जे दोन्ही गटांमधले अवयव आहेत सामायिक किंवा साधारण, ते मात्र आपण एकदाच घ्यायचे. म्हणजे आता इथे 3 हा सामायिक अवयव आहे म्हणून 3 आपण एकदाच घेतला आणि 2 आणि 5 पण घेतले कारण ते काय सामायिक नाहीयेत. मग 3 गुणिले 2 बरोबर 6 गुणिले 5 बरोबर 30 म्हणजे आपला लसावी आलेला आहे 30. आपण बघू शकतो की 15 आणि 6 दोन्हीनी 30 ला भाग जातो. 6 पंचे 30 आणि 15 दुने 30. आता समजा मी हा सामायिक जो अवयव आहे म्हणजे या बाबतीत 3 हा एकदा नाही घेतला, तो दोन्ही ठिकाणी म्हणून मी दोन्ही वेळा घेतला, तर काय होईल? तर आपण बघूया काय होईल. आता म्हणून मी इथे 3 ने गुणलं आहे आणि त्यामुळे माझं उत्तर 90 येईल कारण 30 त्रिक 90, उत्तर 90 येईल. आता 90 ला 15 ने पण भाग जातो आणि 90 ला 6 ने पण भाग जातो. आपल्याला माहिती आहे की 15 × 90 म्हणजे 90 ला या दोन्हीनी भाग जातो. पण 90 ही दोन्हीनी भाग जाणारी सगळ्यात छोटी संख्या आहे का? नाहीये. आपल्याला लसावी काढायचा आहे आणि म्हणजे सगळ्यात छोटी संख्या काढायची आहे की जिला या दोन्हीनी भाग जातो आणि म्हणून आपल्याला तो 3 एकदाच घ्यावा लागणार आहे. कारण 3 जर पुन्हा एकदा घेतला तर आपलं उत्तर 90 येईल आणि आपल्याला सगळ्यात लहान संख्या मिळणार नाही. आणि 3 जर आपण एकदाच घेतला तर आपलं उत्तर 30 आलेलं आहे म्हणजे आपला लसावी मिळालेला आहे. म्हणून 6 आणि 15 या दोन्हीचा लसावी येतो 30. आपण अजून एक उदाहरण बघू. 60 आणि 70. आता या दोन्हीचे आपण आधी मूळ अवयव पाडूया. 60 चे मूळ अवयव, 60 ला 2 ने भागलं उत्तर आलं 30. पुन्हा 2 ने भागलं उत्तर आलं 15. 15 ला 2 ने भाग जातो का? नाही जात. मग पुढची मूळ संख्या 3. 3 ने भागलं उत्तर आलं 5. 5 ही मूळ संख्या आहे म्हणून आपण थांबलो. आता 70. 70 ला आपण 2 ने भागलं उत्तर आलं 35. 35 ला 2 ने भाग जातो का? नाही जात. 3 ने जातो का? 3 ने पण नाही जात. मग आता पुढची मूळ संख्या कोणती? 5. 5 ने भाग जातो आहे, उत्तर आलं आहे 7. 7 ही पण मूळ संख्या आहे म्हणून आपण थांबलो. म्हणजे आता 60 चे मूळ अवयव आहेत 2, 2, 3 आणि 5. 70 चे मूळ अवयव आहेत 2, 5 आणि 7. आता लसावी काढायचा म्हणजे काय करायचं? या दोन्हीच्या सगळ्या अवयवांचा गुणाकार करायचा. मात्र सामायिक किंवा साधारण अवयव आहेत म्हणजे जे दोन्ही गटांमधले अवयव आहेत जे इथे मी लाल रेघ मारून दाखवले ते एकदाच घ्यायचे. त्यामुळे 2 आणि 5 हे दोन्ही गटांमध्ये आहेत ते एकदाच घेतले आणि त्याला हे बाकीच्या अवयवांनी गुणलं. 2, 3 आणि 7 हे जे अवयव आहेत त्यांनी या 2 आणि 5 ला गुणलं की जे उत्तर येईल तो झाला आपला लसावी. आता आपण बघूया हे जे दाखवले आहेत 2 त्रिक 6, 6 गुणिले 7 म्हणजे 42. 42 ला 5 दुने 10 ने गुणलंय म्हणजे उत्तर आलं 42 × 10 420. म्हणजेच आपला 60 आणि 70 या दोन्हीचा लसावी आहे 420.